पाहुयात पुढची बातमी। सिनेट निवडणूक रद्द करण्यात आली आणि त्यामुळेच आता कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली आहे। ठाकरे गटाच्या युवा सेनेनं कोर्टात धाव घेतली आहे। निवडणूक स्थगितीचं नेमकं कारण काय आहे असा सवाल उपस्थित करत कोर्टात धाव घेण्यात आली आहे। नोंदणीसाठी घेतलेल्या पैशांचं काय याचिकेत अशी मागणी देखील केली जाते। सिनेट निवडणूक उद्या होणार होती आणि त्याच अगोदर ती रद्द झाल्यानं आता ठाकरे गट आक्रमक झालाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत आपल्यासोबत। देवेंद्र, आपण पाहतोय 22 सप्टेंबरला अर्थातच उद्या होणारी ही निवडणूक अचानक काल रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झालाय। नेमकं जी याचिका दाखल करण्यात आली आहे, काय म्हटलंय त्या याचिकेमध्ये? वर्षा मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांच्या सिनेट निवडणुकीला पुन्हा एकदा स्थगिती मिळालेली आहे। त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालेला। कालच आदित्य ठाकरे यांनी जी निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे त्याच्यावरती टीका केलेली आहे। आता युवा सेनेच्या वतीने या सगळ्या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली जाणार आहे। न्यायालयामध्ये नेमकी ही निवडणूक का रद्द केलेली आहे याबाबतची याचिका केली जाणार आहे। शिवाय या सगळ्या प्रक्रियेसाठी अर्जांसाठी ज्या पैसे रक्कम भरण्यात आली होती त्याचं काय, असे विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करत ठाकरेंची युवा सेना जी आहे ती न्यायालयात जाणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की या सगळ्यावरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहे, कारण ही निवडणूक होणार आहे। आणि निश्चितच देवेंद्र, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतंय ते बघावं लागेल। आपण पाहतोय सिनेट निवडणूक रद्द झाल्यानंतर ठाकरे गटानं आता कोर्टात याचिका दाखल केली आहे।